झालं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोत्यांनो नमस्कार. आज आपण शंकराचार्यांचं जे आत्मपंचकम म्हणून आहे त्याचं आपण जरा आज विवरण बघणार आहे. आणि आत्मपंचकाला अद्वैत पंचकम पण म्हणतात. कुठल्या पुस्तकात अद्वैत पंचकम म्हटलं आहे, कुठल्या पुस्तकात आत्मपंचकम म्हटलेलं आहे. आता हे शंकराचार्यांचं आहे. तर शंकराचार्यांच्या वाङ्मयामध्ये एक त्यांची प्रार्थना आहे, म्हणजे सांगायचा अर्थ ते प्रार्थना सांगतात. ती प्रार्थना मी म्हणून दाखवतो. तर त्यांनी सर्व गुरु परंपरेला वंदन केलेलं आहे. ती प्रार्थना अशी आहे: सदाशिवं समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यापर्यंत वंदे गुरुपरंपरा. याचा अर्थ असा होतो की सदाशिवापासून म्हणजे शंकरापासून ज्या गुरुपरंपरा चालू झाल्या आहे तर ती शंकराचार्यापर्यंत येते. आणखी शंकराचार्यानंतर खालचे जे त्याच्यानंतर जे संत होऊन गेले त्या संतांनी तीच गुरुपरंपरा फॉलो करून तीच परंपरेत जे काही अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते त्याच्यानंतरच्या शंकराचार्याच्या नंतरच्या संतांनी ते फॉलो केलं आहे किंवा ते स्वीकारलं आहे त्यांनी. आणि त्याच्या हिशोबाने त्यांचे वाङ्मय आणखी त्यांना तसा साक्षात्कार झाला आहे. म्हणून सदाशिवम समारंभाम म्हणजे सदाशिवापासून सुरू झालेली गुरुपरंपरा आहे. शंकराचार्य मध्यमाम, शंकराचार्य मध्यमाम म्हणजे शंकराचार्य त्याच्यानंतरचे येतात. त्यांच्यापूर्वी त्यांची गुरुपरंपरा सांगतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर मग खालचे जे संत येतात, ज्ञानेश्वर माऊली झाली किंवा तुकाराम महाराज झाले किंवा आणखी मध्ये बरेच संत होऊन गेले या शैव परंपरेत. आणखी नंतर इतर संतांनी सुद्धा ते अद्वैत परंपरा स्वीकारलेली आहे. अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरुपरंपरा म्हणजे त्याच्यानंतरचे जे परंपरा पूर्ण आली गुरुपरंपरा त्यांनी सगळ्यांनी शंकराचार्यांनी सांगितलेलं अद्वैत तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आहे. आता शंकराचार्य यांच्या संबंधी थोडं चरित्रवर्णन किंवा थोडा त्यांच्या चरित्रातल्या महत्त्वाच्या घटना मला सांगणं आवश्यक वाटतं. कारण की आत्मपंचकम हा त्यातला एक पंचकम म्हणजे 5 श्लोकांचं काव्य आहे, लहान काव्य आहे. असे त्यांनी अनेक काव्य लिहिले आहे. पंचकम, षष्टम, अष्टकम वगैरे आणखी मोठे मोठे ग्रंथ पण लिहिले आहे. त्याच्यावर आपण येऊ. पण सध्या त्यांच्याबद्दलची थोडी माहिती मला देणं आवश्यक वाटतं. कारण की ज्या लोकांना याच्याबद्दलची माहिती नाही आहे शंकराचार्याबद्दलची त्यांना ती उपयोगी पडेल असं वाटतं. तर शंकराचार्यांचा हा जो जन्म आहे हा जन्म काही लोक म्हणतात की 6व्या शतकात झालेला आहे. 6व्या म्हणजे 6व्या शतकातलं 686 शतक असं म्हटलं जातं. वैद्यशुद्ध तृतीया हा काही ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. काही ग्रंथकारांनी किंवा जो इतिहासकारांनी जो त्यांचा जन्म सांगितला आहे तो 788 म्हणजे 7व्या शतकातला सांगितलेला आहे. आणखी तिथे वैशाख शुद्ध पंचमी असा त्यांचा जन्मदिवस सांगितला आहे त्यांनी. तर बहुतेक लोक हे 788 शतक आणखी वैशाख शुद्ध पंचमीला शंकराचार्यांची जयंती किंवा जयंती दिवस त्यांचा साजरा करतात. हा म्हणजे रूढ झालेला एक दिवस आहे. वैशाख शुद्ध पंचमीला शंकराचार्यांची जयंती साजरी केल्या जाते. आता शंकराचार्यांचा हा जन्माचा पिरियड हा जरा वादावादीत आहे. त्याच्या खोलात आपण शिरू नाही. कारण की ठीक आहे आता ते 6व्या शतकात होऊन गेले किंवा 7व्या शतकात होऊन गेले. आपल्याकरता त्यांचा जो अद्वैत बोधच आहे तोच आपल्याकरता जास्त महत्त्वाचा आहे. पण एक थोडी त्यांची भूमिका त्यांच्या चरित्रात काय मुख्य घटना होऊन गेल्या आहे त्या मला तुम्हाला सांगावं वाटतात. त्याच्यानंतर आपण आत्मपंचकाकडे वळू. तर शंकराचार्य हे मूळचे कलाडी हे गाव केरळमध्ये येतं ते. आणि कलाडीमध्ये एक नंबूद्रीपाद घराणं होऊन गेलं आहे. नंबूद्रीपाद ब्राह्मण म्हणतात केरळामध्ये. तर तिथे विद्याधिराज म्हणून एक मूळ पुरुष होऊन गेला त्यांच्या वंश परंपरेमध्ये. म्हणजे हे शंकराचार्यांचे आजोबा विद्याधिराजांना जे एकच पुत्र होता त्याचं नाव शिवगुरु. आणि शिवगुरूंची पत्नी जी आहे तिचं नाव आर्यंबा किंवा काही पुस्तकामध्ये तिचं नाव विशिष्टा देवी पण म्हटलेलं आहे.
हा तुम्हाला ग्रंथामध्ये वाचताना किंवा याच्यामुळे भेद जाणवेल, पण हा मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की नाव कोणी आर्यंबा लिहिलं आहे, कोणी विशिष्टा देवी म्हटलं आहे. तर शिवगुरू आणखी विशिष्टा देवी हे शंकराचार्यांचे आई वडील. आता काय होतं की यांचं लग्न झाल्यानंतर नमुद्रीवादीच्यामध्ये शिवगुरू आणखी आर्यांना बरेच वर्ष काळापर्यंत पुत्रसंपत्ती किंवा त्यांना मुलगा म्हणजे कुठलंच अपत्य त्यांना प्राप्त झालं नव्हतं. त्यामुळे त्यांना खंत होता किंवा आपल्याला काहीतरी एक वंश परंपरा चालवण्याकरता एक कुलपुत्र कुलदीपक असा हवा होता त्यांना. म्हणून त्यांनी काय केलं आहे म्हणजे काय करावं असं सगळ्यांना विचारत होते ते. आणि मग त्यांना सांगितले कोणी तुम्ही शंकराची उपासना करावं. तर शंकराची त्यांनी कडक उपासना केली. त्यांनी त्या गावातच केली. ते शंकराचं मंदिर होतं. तिथे त्यांना शंकराची उपासना केल्यानंतर दोघंही नवरा बायकोंना म्हणजे शिवगुरू आणखी आर्यांबाला शंकर देवानी त्यांना दर्शन दिलं. आणखी सांगितलं की हो वर मागा मला. तर त्यांनी वर मागितलं की आम्हाला एक पुत्र संतान हवी किंवा पुत्र हवा आम्हाला. तर शंकर देवानी त्यांना ते पुत्र म्हणे ठीक आहे मीच जन्म घेऊन तुमच्या पोटी येतो, पण त्या पुत्राचं आयुष्य फार अल्प राहील. आता यांना थोडासा प्रश्न पडला की बा पुत्र प्राप्त जरी झाला आणि पुत्राचं जर अल्प आयुष्य असलं तर मग आपण त्याचं सुख काय घ्यायचं किंवा पुत्राने आपलं जीवन कसं काय कंठावं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे याचं 16 वर्षापर्यंत जी पहिली वर्षाची कालमर्यादा आहे आणि ती मर्यादा नंतर मीच म्हणजे शंकरदेवच ते वाढवून देऊन 32 वर्षापर्यंत करतील. आणि त्यामध्ये त्याला शेवटलं जे 16 वर्ष वाढवले आहेत त्यात त्यांनी पूर्ण जगाला बोध करावा, अध्यात्मशास्त्राचा बोध करावा हे त्यांच्या पाठीमागे एक कार्य राहील. तर असा त्यांनी सांगितल्यानंतर शंकर अंतर्धान पावले. आणखी नंतर हे शिवगुरू आणखी आर्यंबा हे त्यांच्या घरी परत गेले. आणखी नंतर काही दिवसांनंतर शंकराचार्याचा जन्म झाला आणि तुम्हाला जन्मतिथी मी अगोदर सांगितलीच आहे. तर हे विद्याधी राजांचं जे घराणं होतं नमुद्रीवाद वंशातलं, तर त्यांच्या घरी वेदोध्ययन हा पहिलेपासून हा विषय चालू होता. अनेक प्रकारचे ग्रंथ वेद उपनिषद यांचं चांगलं पठण होत होतं. आणि विद्याधीराज आजोबांना आणखी त्यांच्या पुत्राला शिवगुरूला याच्या संबंधी भरपूर ज्ञान असल्यामुळे तेच ज्ञान त्यांनी शंकराचार्यांना दिलं आहे. म्हणजे लहानपणीच शंकराचार्यांना वेदपठण, उपनिषदांचे महावाक्य, उपनिषदातले तत्त्वज्ञान हे सगळं त्यांना अवगत होतं. त्यांचे मुखोद्गत झाले होते शंकराचार्यांचे वेद. तर हे असं त्यांचं शंकराचार्यांची मागची जन्मभूमी आणखी त्यांचं जन्मानंतरचं हे होतं. म्हणजे त्या घराण्यात ते वाढल्यामुळे त्यांना हा अद्वैत ज्ञानाचा त्यांना उपदेश सुरुवातीपासूनच होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण काही कालानंतर काय झालं की शंकराचार्य जेव्हा 4.5-5 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. म्हणजे शिवगुरूंचा मृत्यू झाला. आणि त्यांनी मग आपल्या सौभाग्यवतीला आर्यांबाला सांगितलं की बा आता शंकराचार्याचं पुढे जे काही त्याचं शिक्षण आहे किंवा त्याला गुरु घरी पाठवायचं आहे किंवा त्याचं मौजबंधन करायचं आहे, ह्या आता सगळे संस्कार तू पुढे चालव, आता मी म्हणजे देव ठेवतो आहे. तर आर्यंबा आणि शंकराचार्यांना गुरु घरी पाठवलं. त्याच्यानंतर मग त्यांचा मौजबंधन संस्कार केला, सगळं झालं. पण शंकराचार्यांना एक विशिष्ट प्रकारची ओढ होती की मला सद्गुरूकडनं हे सगळं ज्ञान प्राप्त करून जे काही अद्वैत ज्ञानाचा उपदेश आहे तो त्यांना आत्मसात करायचा होता त्यांना तो. तर ते आईला नेहमीच विचारायचे की बा मला संन्यासासाठी परमिशन दे, मला परवानगी दे, मी सद्गुरूच्या शोधात जाऊन सद्गुरूकडनं हे ज्ञान प्राप्त करेल आणि नंतर त्यांच्याकडनं बोध प्राप्त करून घेईल. पण आई एकच एकटा मुलगा असल्यामुळे आई संन्यास देण्याकरता आई त्याला परवानगी देत नव्हती. पण काही एनकेन प्रकाराने शंकराचार्यांनी मग शेवटी आईची परवानगी प्राप्त केली. आणखी तसेच परवानगी आईने हो म्हणता क्षणीच ते नर्मदेच्या, त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की नर्मदेच्या ठिकाणी एक फार मोठे संत आहे तिथे, आणि त्या संतांचं जाऊन तुम्ही ते सद्गुरू आहे आणि ते तुला योग्य ते ज्ञान देतील, म्हणून ते नर्मदेकडे त्यांनी पायी जाण्याचा कार्यक्रम आरंभला.
आणि नंतर ते नर्मदेकाठी ओंकारेश्वरला आल्यानंतर ओंकारेश्वरला एक गुफा आहे. जर तुम्ही आजही गेले तर ओंकारेश्वरच्या मंदिराच्या खाली एक शंकराचार्यांची गुफा आहे आणि तिथे शंकराचार्य बसले दाखवतात. त्या गुहेत म्हणतात त्यांचे जे गुरु होते त्यावेळेस गोविंद पादाचार्य तिथे ध्यानस्थ बसले होते. आणि शंकराचार्यांनी जाऊन जेव्हा त्यांचं दर्शन घेतलं तर त्यानंतर गोविंदाचार्यांचं समाधीचं उत्थान होऊन त्यांनी आपला शिष्य समोर बसलेला पाहिला. आणि गोविंदाचार्यांना पण हे माहीत होतं की असा एक शिष्य तुला भेटेल, त्याला तू सगळं आत्मज्ञान दे. आणि ते आत्मज्ञान दिल्यानंतर तो शिष्य हे सगळं जगाला आत्मज्ञान अद्वैताचं देईल, म्हणून त्याची तू वाट पहा. म्हणून ते गोविंदाचार्य हे आपल्या समाधीमध्ये त्यांची वाटच पाहत होते असं म्हणायला काही हरकत नाही. तर शंकराचार्य जेव्हा त्यांना समोर दिसले तर शंकराचार्यांनी त्यांना प्रणिपात केलं. आणखी त्यांनी सांगितलं की मला तुमच्याकडे मी तुमच्याकडे आलो आहे तर मला आत्मज्ञान द्या. आणखी वेदोनिषदाला जो मचितार्थ आहे तो मला समजून सांगा. तर गोविंद पादाचार्यांना ते माहीतच होतं म्हणा अर्थात. आणखी गोविंदाचार्यांचे जे गुरु होते ते गौड पादाचार्य आहेत. म्हणजे ही परंपरा जरी सदाशिवापासून किंवा शंकरापासून जरी निर्माण झाली तर मधातले जर त्याच्यावरचे जर शिष्य जर सोडले तर गौड पादाचार्य, गोविंद पादाचार्य आणखी शंकराचार्यापर्यंत ती अशी गुरु परंपरा येते. आणि नंतर शंकराचार्याच्या खाली जे त्यांचे शिष्यगण किंवा गुरु परंपरा होऊन गेली ती नंतरची परंपरा येते. तर शंकराचार्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या गोविंद पादांच्या सानिध्यामध्ये शंकराचार्य जवळपास 2 ते 2.5 वर्ष होते असं पुस्तकात नमूद केलं आहे. आणि या 2 ते 2.5 वर्षाचं हे जे शंकराचार्यांना जे सानिध्य लाभलं आहे या सानिध्यामध्ये त्यांनी गुरुकडनं आत्मज्ञान गुरुमुखाकडनं म्हणतात की आत्मज्ञान तुम्ही प्राप्त करायला पाहिजे, गुरुमुखाकडनं गुरुबोध प्राप्त करायला पाहिजे असं एक शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि त्यांना हा गुरुबोध गुरुमुखातूनच प्राप्त झाला. आणि गुरुबोध प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गोविंद पादाचार्यांनी सांगितलं शंकराचार्यांना की आता तू काशीकडे कूच कर. आणखी काशीकडे गेल्यानंतर तिथे जे पाखंडी लोक बसले आहे त्या पाखंडी लोकांचं पाखंडी लोकांनी जे वेदांचे जे उलटे सुलटे अर्थ लावलेले आहेत तर ते उलटे सुलटे अर्थ त्यांना समजावून सांग. वेदातलं खरं ज्ञान काय त्यांना समजून सांग. आणखी त्यांना तसा उपदेश कर. तर त्या दृष्टीने मग शंकराचार्य पुढे गेले आणि त्यांनी आपलं आत्मबोधाचं काम सगळ्या जनतेकरता किंवा सगळ्या जनता जनार्दनाकरता त्यांनी पुढे हाती घेतलं. तर हेही त्यांची जवळपास एक थोडी पार्श्वभूमी म्हणा किंवा त्यांना गुरुबोध कसा झाला जन्मापासून तर ती इथपर्यंत कव्हर होतं. याच्या पुढे त्यांनी बरंच मोठं वाङ्मय तयार केलं शंकराचार्यांनी. म्हणजे त्यांचं जर वाङ्मय बघितलं सगळं वाङ्मय संस्कृतात आहे. आणि त्या संस्कृतामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे स्तोत्र, पंचकम, अष्टकम, षष्टम असे लिहिले आहेत. त्यांच्या देवी देवतांचे मग सुद्धा त्यांनी स्तोत्र लिहिलेले आहेत. हे नवल वाटेल तुम्हाला की अद्वैताचार्य म्हटल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांचे सगळं अद्वैती तत्वज्ञान असल्यानंतर सुद्धा त्यांनी सगुणोपासनेला म्हणजे हे दिलं आहे, स्कोप दिलेला आहे किंवा सगुणोपासना पण लोकांनी करावी. आणि त्यासाठी त्यांनी पंचायतन स्थापन केलं. शृंगेरीमध्ये जर गेले असाल तुम्ही तर तिथे आरंबा देवीची मूर्ती आहे तिथे. आणखी पंचायतन तिथे ठेवून 5 देवांचं तिथे स्थापन केलं होतं. आणि तिथून त्यांनी सगुणोपासनाकडे लोकांना वळवलं. म्हणजे सगुणातून निर्वाणाकडे जावं अशी पण एक प्रकारची साधना आहे. तर ती सुद्धा साधना लोकांनी सांगितलं. कारण की अद्वैत किंवा तत्वज्ञान हे लोकांच्या सहजासहजी पचनी पडणार नव्हतं हे त्यांना चांगलं माहीत होतं त्यांना. तर त्यांचे हे जे ग्रंथ आहे ते ग्रंथ अद्वैत ग्रंथ असल्यामुळे त्यांनी त्यात संस्कृतमध्ये सगळे ग्रंथ लिहिले आहेत त्यांनी. पण त्यातले जे मुख्य ग्रंथ आहे आणि जे आज खूप प्रसिद्ध आहे आणखी लोक त्याच्यावर लोक आपले PhD करतात किंवा त्यांनी लोकांनी बरोच सखोल अभ्यास करून त्याच्यावर बरेच ग्रंथ लिहिले आहे. त्या ग्रंथासंबंधी तुम्हाला थोडी माहिती देतो. नंतर आपण आत्मपंचकामध्ये काय सांगितलं शंकराचार्यांनी ते पाहू आपण. तर त्यांचे म्हणजे त्यांना आणखी एक हे होतं की जिथे जातील तिथे त्या ठिकाणी ते जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार ग्रंथ लिहिण्याची त्यांना आणखी एक आवड होती त्यांना.
म्हणजे मनीषा पंचकम जर बघितलं तर मनीषा पंचकम हे काशीला गेले असताना त्यांनी एक चांडाळ त्यांना भेटला आणि त्या चांडाळाच्या समोर त्यांनी एक मनीषा पंचकम लिहिलं. अशा पद्धतीचं घटनेनुसार त्यांना एक काव्य करण्याची फार सवय होती म्हणा, किंवा त्यांची एक ती बुद्धी की ज्याच्यामुळे त्या घटनेवर त्यांनी काय लिहायला पाहिजे ते सुद्धा आत्मबोधात मनीषा पंचकममध्ये नमूद आहे. त्यांना उपदेश पंचकम आहे, त्याच्यानंतर रुद्र महिमा लिहिला आहे त्यांनी. त्यानंतर ग्रंथामध्ये जर तुम्ही बघितले तर अपरोक्षानुभूती, सदाचार, लघुवृत्ती हे त्यांचे फार महत्त्वाचे ग्रंथ आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे 2 ग्रंथ त्यांचे म्हणजे एक आहे तुमचं सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह. सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह हा सगळ्यात मोठा त्यांचा ग्रंथ आहे, जो 1006 ओव्यांचा लिहिला आहे. या ग्रंथामध्ये मुख्यतः तुम्हाला साधना चतुष्टय, शमदमाची साधना, समाधी हे त्यांचे या ग्रंथातले मुख्य विषय आहे. आणि या मुख्य विषयाच्या आधारेच हा मुमुक्षु किंवा आपला मुमुक्षु किंवा बद्ध हा कसा बद्धावस्थाकडनं सिद्धावस्थाकडे जातो, किंवा मुमुक्ष कसा समाधी साधनापर्यंत शेवटच्या पायरीपर्यंत जाऊन पोचतो, हे त्यांनी अगदी इतक्या स्टेप बाय स्टेप पायरीने लोकांना समजवलं आहे. आणखी त्यांचं संस्कृत भाषा पण जरा सोपीच आहे एकदम, म्हणजे इतकी क्लिष्ट भाषा वाटत नाही. जर तुम्ही ते ग्रंथ वाचले असाल तर तुम्हाला ती भाषासुद्धा अशी क्लिष्ट वाटणार नाही. पण आपल्याला त्याबरोबर थोडंसं संस्कृताबरोबर त्याचा थोडासा अर्थबोध लागतो, शब्दबोध किंवा शब्दार्थ लागतो, आणि त्याच्यानंतर त्याचा भावार्थ. हे दोन्ही काही लेखकांनी त्यांच्या या ग्रंथात लिहिलं आहे. आणखी एक त्यांचा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विवेक चूडामणी. विवेक चूडामणी 581 श्लोक आहे त्यांचे. या ग्रंथामध्ये सुद्धा म्हणजे ते सर्ग लिहितात तिथे 11 सर्ग आहेत, टोटल 581 श्लोक दिले आहेत त्यांनी. या विवेक चूडामणीमध्ये सुद्धा हे सगळे जे अद्वैत तत्वज्ञानाचे जे पायऱ्या जे तुम्हाला सांगितल्या मी, शमदमाची साधना झाली, किंवा अद्वैत भक्ती कशी करायची, किंवा समाधीपर्यंत कसं न्यायचं, या संबंधीचं वर्णन तुम्हाला विवेक चूडामणीमध्ये पद्य पण सापडेल तुम्हाला. पण वेदांत सिद्धांत सार संग्रह हा जो आहे हा ग्रंथ त्यांचा खूप सखोल आहे त्यांचा, आणि त्यात 1006 असल्यामुळे हा निश्चितच वाचकांनी, श्रोतांनी त्याचं श्रवण करावं. एक असं मला लक्षात आलं आहे की प्रत्येकाने श्रवण केला त्यांना आत्मबोध होईल तत्वज्ञानाचा. त्यांनी भक्तीपरचे स्तोत्र लिहिले आहे. त्यातमध्ये अच्युताष्टकम, गोविंदाष्टम, शिवभुजंग स्तोत्र, श्रीकृष्णाष्टम स्तोत्र, श्री गणेश भुजंग स्तोत्र असं लिहिलं आहे. आणि प्रासंगिक काव्य तुम्हाला बोललोच आहे मी, प्रासंगिक काव्यामध्ये मनीषा पंचकम एक त्यांचं एक अशा मनीषा पंचकम हे उदाहरण दिलं आहे तुम्हाला. आणखी पण त्यांच्या चरित्रामध्ये जे त्यांनी असे प्रासंगिक काव्य केले आहे, ते प्रासंगिक काव्य पण तुम्हाला वाचायला मिळतील त्याच्यामध्ये. शंकराचार्यांचं जे मुख्य प्रबोधन, आणखी त्यांनी जो हिंदुस्थानभर जगभर जो दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये मुख्यतः आणखी काही प्रसंग त्यांचे म्हणजे फारच म्हणजे प्रसिद्ध झालेले आहे. आणखी लोक त्याच्यावर त्यांची अजूनही त्याची महती किंवा त्यांचं स्तुती करतात त्यांचे. ते म्हणजे त्यांनी शंकराचार्यांची प्रस्थानस्थळी म्हणून ग्रंथ, प्रस्थानस्थळी फार प्रसिद्ध आहे. प्रस्थानस्थळी काय आहे, त्रयी म्हणजे 3. आता त्यांच्या प्रस्थानस्थळीवर त्यांनी कशाचं भाष्य केलं आहे शंकराचार्यांनी, एक गीतेवरचं भाष्य. गीता ही आहे, या गीतेवर शंकराचार्यांचं भाष्य जे प्रसिद्ध आहे त्याला म्हणतात प्रस्थानस्थळी मधला एक पहिला ग्रंथ. दुसरा ग्रंथ आहे उपनिषदावरचं भाष्य. उपनिषदावरचं भाष्य पण शंकराचार्यांचं फार प्रसिद्ध आहे. आणि तिसरं आहे ब्रह्मसूत्र. हे 3 जे ग्रंथ आहे, या 3 ग्रंथावरचं शंकराचार्याचं भाष्य खूप प्रसिद्ध असल्यामुळे त्याला प्रस्थानस्थळी म्हटलं जाते. आणखी एक चौथं पण त्यांनी भाष्य केलं आहे, जे फार कमी लोकांना माहीत आहे, विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनामावर सुद्धा शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. पण हे जे पहिले जे 3 प्रस्थानस्थळी म्हटल्या तुम्हाला मी, गीता भाष्य, उपनिषदावरचं भाष्य, आणखी ब्रह्मसूत्रे, हे 3 भाष्याला प्रस्थानस्थळी म्हणतात. आणि बरेच संतांनी या प्रस्थानस्थळीचं सखोल अभ्यास करून त्यांनी आपला अध्यात्मशास्त्र किंवा अध्यात्म किंवा ईश्वराचा साक्षात्कार त्यांनी सिद्ध केलेला आहे. म्हणून हे प्रस्थानस्थळी शंकराचार्याच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. आणखी त्याच्यावरचे ग्रंथ पण उपलब्ध आहे. बरेच वेदशास्त्री पंडितांनी याच्यावर प्रस्थानस्थळीवर सुद्धा ग्रंथ लिहिले आहेत त्याच्यामध्ये. आता आणखी काही त्यांच्या जीवनातल्या गोष्टी अशा आहे की
त्यांनी हिंदुस्थानभर प्रवास केल्यानंतर लोकांचं निरीक्षण करून त्यांनी 4 ठिकाणी हिंदुस्थानात 4 मठ स्थापन केले आहे. 4 मठ कोणकोणते आहे? शृंगेरीचा मठ त्यांचा हा महत्त्वाचा मठ समजला जातो सगळ्यामध्ये. एक दुसरा मठ आहे द्वारकेतला मठ आहे. तिसरा मठ आहे जगन्नाथपुरीचा आणि चौथा मठ आहे जोशी मठ बद्रिकारण्यातला बद्रिकाश्वरीला बद्रिकेत. हे 4 मठ आहे आणि त्यांचे 4 शिष्य पण त्याच्याबरोबर 4 शिष्यांना पण त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. एक हस्तमलक, एक त्रोटकाचार्य, एक पद्मपाद, आणखी चौथा सुरेश्वराचार्य. 4 शिष्यांना हे 4 मठ त्यांनी मठप्रती स्थापन करून 4 महावाक्य जे त्यांनी निवडले होते, या 4 शिष्यांना 4 महावाक्य देऊन 4 मठामध्ये याच्या संबंधीचं प्रबोध प्रसारण करण्याकरता, प्रचार प्रसार करण्याकरता या 4 शिष्यांना त्यांच्या आज्ञा दिल्या होत्या त्यांनी. आता त्यांची 4 महावाक्य जी प्रसिद्ध आहे अध्यात्मशास्त्रामध्ये, त्याच्यासंबंधी बोलायचं मला. 4 महावाक्य म्हणजे कुठलं? त्यांनी ह्या सगळ्या वेदोपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना जे 4 वाक्य जे सापडले किंवा त्यांनी 4 वाक्य जे निवडले, आत्म्यासंबंधीचे 4 वाक्य आहे ते. एक आहे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे ब्रह्म कसं आहे? हे ज्ञानस्वरूप आहे, म्हणून प्रज्ञानम ब्रह्म. दुसरं आहे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे आपण स्वतःच ब्रह्म आहोत, हे त्याचा म्हणायचा अर्थ आहे. तिसरं आहे अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म म्हणजे हे जे दृष्टी, जग, विश्व जे दिसतं आहे तुम्ही, हे सगळंच ब्रह्म आहे. हे त्यात ब्रह्माचं तत्त्व ते असल्यामुळे त्याला सगळ्या जगाला, सगळ्या सृष्टीला ते अयमात्मा ब्रह्म म्हणजे सृष्टीला किंवा विश्वाला तुम्ही ब्रह्म समजा, त्यातलं ब्रह्म ओळखा. जरी तुम्हाला दृश्याने जरी दृश्य दिसत असेल, घरदार, स्त्री, पुरुष, प्राणी मात्र चराचर दिसत असतील तुम्हाला, पण तरी त्यांच्या मुळाशी जे तत्व आहे ते मुळाशी तत्व असलेलं आत्मतत्व म्हटलं जातं. ते आत्मतत्व असल्यामुळे ते आत्मतत्व तुम्ही ओळखा त्या जगामधलं, विश्वामधलं, म्हणून अयम आत्मा ब्रह्म हे 3रं महावाक्य आहे. 4थं महावाक्य आहे तत्वमसी. तत्वमसीचा अर्थ आहे तत् म्हणजे तो परमेश्वर, आणि त्वम म्हणजे तू स्वतः. आपल्या हृदयामध्ये जे आत्मतत्व आहे त्याला त्वम म्हणतात. तर तत्वमसी म्हणजे तो परमेश्वर तूच आहे. तत्वमसी असा त्याचा अर्थ. ते तत्वमसी, तत्त्वमसी असं म्हणतात. त्याचा म्हणजे त्याचं जर फोड गेली तुम्ही तत्वमसीची, तत्त्वम असी, तत्त्वम असी. तत् म्हणजे तो परमेश्वर, त्वम म्हणजे तुझ्या देहामधला जो आत्मा आहे तो आत्मा, आणखी असी म्हणजे असणे, म्हणजे तो तू आहेस. तत्वमसी म्हणजे तो तू आहेस. हे त्यांची 4 महावाक्य खूपच प्रसिद्ध झालेले आहे आणि या 4 महावाक्यावरच आज पूर्ण अध्यात्मशास्त्र उभारलं गेलेलं आहे. तर यांचे हे ग्रंथ, आणखी ही पूर्ण थोडक्यात जीवनचरित्र मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. आता याच्या पुढे आपण त्यांचं जे आजचं जे मुख्य प्रवचन आहे, ते मुख्य प्रवचन आत्मपंचकम याच्या विषयावर मी बोलणार आहे. तरी तुम्हा सगळ्यांना श्रोत्यांना माझी विनंती राहील की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणखी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे जेणेकरून हे तत्त्वज्ञान जे शंकराचार्यांचं आहे याच्या संबंधीचं ज्ञान सगळ्या लोकांना मिळेल. ते लोक काही ना काहीतरी त्यातला बोध घेतील, आणखी शंकराचार्याचं चरित्र किंवा त्यांचे जे ग्रंथ आहेत ते त्यांना वाचण्याकरता प्रेरणा मिळेल, अशी माझी एक तुम्हाला प्रार्थना आहे, मनापासून प्रार्थना आहे. तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण आत्मपंचकम हे जे त्यांचं एक 5 श्लोकाचं जे काव्य आहे, हे आपण 5 श्लोकाचं काव्य बघू. आत्मपंचकम नामाप्रमाणेच या 5 श्लोकामध्ये शंकराचार्यांनी आत्म्याचं स्वरूप कसं आहे. आता होतं काय, लोकांना आत्मा म्हटलं की आत्मा काय हेच कळत नाही, की आत्म्याला कुठे पाहायचं, काय पाहायचं. कारण की आत्मा हा इंद्रियांना अगोचर आहे. अगोचरचा अर्थ असा होतो की त्या आत्म्याला, त्या वस्तूला तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तो अदृश्य वाटतो. तो म्हणजे त्याला आत्म्याला अरूप म्हटलेला आहे, अदृश्य म्हटलेला आहे. पण तो आहे, त्याचा अस्थिभाव जो आहे आत्म्याचा, तो अस्थिभाव आहे. सगळ्या जगामध्ये, सगळ्या विश्वामध्ये हे आत्मतत्व भरून आहे असं त्यांचं सांगणं आहे त्यांचं. आणखी शंकराचार्यांचा एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ब्रह्मसत्य जगत मिथ्या. ब्रह्मसत्य आहे जगामध्ये, आणखी जगत जे आहे, जे दृश्य जगत आपण बघतो ते मिथ्या जगत आहे, असं त्यांचा संवाद आहे. असा त्यांचा एक सिद्धांत त्यांनी मांडला आहे. तर आत्म्याचं स्वरूप कसं आहे हे सांगताना
शंकराचार्य ह्या आत्मपंचकामध्ये यांनी स्वरूप व्यक्त केला, सांगण्याचा प्रयत्न केला. ठळक मानाने आत्मस्वरूप हे ज्ञानस्वरूप म्हटलं जातं, जे निव्वळ ज्ञानाचं स्वरूप आहे. ज्ञानाचं त्याच्यामध्ये वृत्ती नाही, हे वृत्तीरहित ज्ञान आहे, ज्ञान भरलेली राशी आहे. म्हणजे आणि हे यथार्थ ज्ञान आहे, हे व्यावहारिक ज्ञान नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही. हे जे आत्मज्ञान आपण जे म्हणतोय, हे मी सांगतोय तुम्हाला, किंवा ब्रह्मज्ञान ज्याला म्हटलं जातं आहे, हे ब्रह्मज्ञान हे तुमचं व्यावहारिक ज्ञान नाही आहे. व्यावहारिक ज्ञानामुळे तुम्ही शिकता, BA BSc डॉक्टर इंजिनियर होता, ते व्यावहारिक ज्ञान आहे. तुम्ही नोकरी करता, संसारात समाजात वावरता, देशामध्ये ऑफिसमध्ये कामं करता, हे सगळं व्यावहारिक ज्ञान आहे तुमचं. हे पण आत्मज्ञान हे याच्यापेक्षा वेगळं आहे. आत्मज्ञान म्हणजे फक्त ब्रह्मासंबंधीचं ज्ञान आणि एकत्व. ब्रह्मामध्ये ब्रह्म हे परमात्मा हा एकत्व, परमात्माला एकत्व म्हटलं जातं. तो एकटाच आहे, तो त्यात द्वैत नाही आहे, म्हणून त्याला अद्वैत म्हटलं जातं. त्या अद्वैताचं ज्ञान जे आहे, अद्वैताच्या ज्ञानाला यथार्थ ज्ञान म्हटलं आहे. याचा अर्थ प्रपंचामध्ये आपण जो व्यावहारिक ज्ञान करतो त्याचा उपयोग तुम्हाला 100% परमार्थिक ज्ञानामध्ये किंवा ब्रह्मज्ञानामध्ये होईल असा नाही आहे. सगळे सिद्धांत आत्मज्ञानातले किंवा परमार्थातले प्रपंचामध्ये लागतील हा समज ठेवू नका तुम्ही. कारण की बरेचदा जे आपण व्यवहारात जे सिद्धांत म्हणा किंवा जे आपण जे वागतो, जसं वागतो, त्याचा आपण उपयोग आपण परमार्थ ज्ञानात करू शकत नाही किंवा आत्मज्ञानात होऊ शकत नाही. त्यामुळे त्यात थोडा फरक आहे. त्यामुळे आत्मज्ञान किंवा यथार्थ ज्ञान किंवा सत्याचं ज्ञान हे जे म्हटलं जातं, हे तुम्हाला ग्रंथामध्येच तुम्हाला वाचायला मिळेल. आणि या ज्ञानाचा स्कोप किंवा स्वरूप असं असतं आत्मज्ञानाचं, की परमेश्वरापासून सृष्टी कशी उत्पन्न झाली. आज जी सृष्टी उत्पन्न झालेली दिसतात, ही अपौरुषीय मार्गाने सृष्टी उत्पन्न केली आहे. तसा तिचा जो प्रलय होतो सृष्टीचा, हे सुद्धा हे माणसाच्या हाती नाही आहे, माणसाचं काम नाही आहे, मनुष्याचं काम नाही आहे. सृष्टी उत्पन्न करणं किंवा सृष्टीचा प्रलय करणं हे मनुष्याचं काम नाही आहे, म्हणून याला अपौरुषीय काम म्हटलं जाते. त्यामुळे सृष्टी उत्पन्न कशी झाली, त्याच्यानंतर जीव उत्पन्न कसे झाले, त्यानंतर जीव, जगत आणखी परमात्मा याचा संबंध काय आहे, अशा संबंधीचे जे शंका किंवा प्रश्न आहे, हे सगळे तुम्हाला आत्मज्ञानामध्ये किंवा ब्रह्मज्ञानामध्ये तुम्हाला वाचायला मिळतात किंवा तुमच्या शंका त्याच्यामुळे दूर होतात. म्हणून आत्मज्ञान काय आहे हे आत्मज्ञान तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. तसंच आपला जीव जो आहे, जो आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो, तो आत्मा हा बांधला गेलेला आहे शरीरामध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही आपण. म्हणजे मी थोड्या तत्वज्ञानी भाषा न वापरताना आत्म्याचं स्वरूप हे सगळ्या जगाला व्यापणार आहे. त्यांनी शरीर आपण व्यापलेलं आहे. आत्मतत्व हे शरीराच्या आतमध्ये पण आहे आणि शरीराच्या बाहेर पण आहे. पण आत्म्याचा आणखी एक स्वभाव आहे की आत्मा ज्या गोष्टी असतात त्याला व्यापून टाकतो तो. त्याच्यामुळे आत्म्याने आपल्याला सगळ्या चराचरांना, विश्वाला व्यापला आहे आणि तो आत्मा आतमध्ये पण आहे पण बाहेर पण आहे. आता होतं काय की हा आत्म्याचं स्वरूप अदृश्य, अरूप, निराकाराचं, सर्वज्ञाचं असल्यामुळे ते आपण पाहू शकत नाही. पण आता हा जो आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे, हा आत्मा शरीराने बांधला गेला आहे किंवा शरीरामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचं कळत नाही. शरीराच्या ज्या हालचाली आहे त्या आपल्या देहामध्ये जे चैतन्य आहे, त्या चैतन्यामुळे आपल्या देहाच्या हालचाली होतात. आपण चालतो फिरतो, म्हणून आपण सजीव किंवा सगुण स्वरूपात किंवा सचेतन प्राणी किंवा सचेतन व्यक्ती म्हणून आपण वावरत असतो. काही अचेतन पण आहे, दगड झाले, डोंगर झाले किंवा वृक्षवेली झाल्या किंवा आणखी अशा गोष्टी आहेत, ते अचेतन म्हणतात किंवा त्यांच्या हालचाली आपण सहजासहजी पाहत नाही. पण सचेतन आणखी अचेतनमध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे, हे तुम्ही विसरू नये. हे 100% यांनी तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. आणखी आत्म्याचं स्वरूप आणखी सांगायचं म्हणजे तो सर्वज्ञ आहे. तो आपण अल्पज्ञ का म्हणतो, जीव अल्पज्ञ यासाठी म्हणतो की आपल्याला देहाची उपाधी जडल्यामुळे, देहाच्या उपाधीमुळे आपण संपुष्टात आलो आहे. म्हणजे असं वाटतं की आपल्या देहालाच फक्त देहामध्येच आत्मा आहे का, पण आत्म्याचं अस्तित्व किंवा सर्व व्यापकता ही पूर्ण जगभर किंवा विश्वभर असल्यामुळे त्याची सर्व व्यापकता इथे मर्यादित आली आहे. आत्म्याचं स्वरूप हे निर्विकार म्हणलं जातं, पण तुम्ही इथे विकारी झाला आहे. विकारी का झाला आहे तुम्ही? कारण की तुम्हाला देहाने व्यापलेलं आहे. तुम्हाला नाही त्या गोष्टी, तुम्ही विषयांकडे आकर्षण झालं आहे तुमचं, विषयामध्ये तुम्ही आसक्त होता.
षड्रिपूंनी तुम्हाला ग्रासला आहे. काम, क्रोध, मद, माया, मत्सर जे म्हणतो आपण षड्रिपूंनी तुम्ही ग्रासल्या गेले आहे. त्यामुळे तुमचा जो कल आहे किंवा तुमच्या ज्या प्रवृत्ती आहे या प्रवृत्ती तुमच्या विषयांकडे जास्त आकर्षित झालेल्या आहे. पण आत्मा तसा नाही आहे. आत्मा हा निर्विकार म्हणला जातो, तो षड्गुणेश्वर म्हटला जातो. तुम्ही षड्रिपू धारक म्हटला जाता आणि तो षड्गुणेश्वर म्हटला जातो. तो हा त्यातला एक मुख्य फरक आहे त्यातला. आणखी त्याच्यामुळे आपला जीव म्हणजे शरीरातला आत्मा किंवा जीव म्हणा त्याला, किंवा जीवात्मा म्हणा किंवा तम म्हणा. तर हा जो तम आहे, हा तमची मर्यादा जी आहे ती संपुष्टात आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आत्मा मर्यादित मानला गेलेला आहे. पण आत्म्याचं जे आत्मतत्व जे म्हटलं जातं किंवा ईश्वर किंवा परमेश्वर ज्याला म्हटलं जातं, त्याचं हे सगळं सर्व व्यापकतेमध्ये तो व्यापला गेला आहे, हे लक्षात घ्यावं तुम्ही. हा फरक असल्यामुळे आपण बरेचदा असा भ्रम करतो किंवा आपल्या मनात बरेचदा अशा कल्पना उठतात की देह म्हणजेच आत्मा आहे. हे तुमचं ज्ञान चुकीचं आहे. देह आत्मा नाही आहे. देह वेगळा आहे आणि देहामध्ये असणारा आत्मा वेगळा आहे. हे दोन तुम्ही पृथक करून तुम्ही पाहू शकत नाही, कारण की इतकं काही तादात्म्य झालं आहे आत्म्याचं आणखी देहाचं की तुम्ही देह आणखी आत्मा सहजासहजी वेगळे करू शकत नाही. उदाहरणार्थ साखर आणखी साखरेची गोडी. साखरेपासून तुम्ही साखरेची गोडी वेगळी करू शकता का? नाही करू शकत. ती साखरला लागून असते ती गोडी. आता तुम्हाला कोणी सांगितलं की साखर गोड आहे बा, तर ज्यांनी साखरेची चव घेतली नाही तो म्हणत तुम्ही कसं म्हणता बा साखर गोड आहे म्हणून. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही साखरेची चव घेता, साखर जेव्हा तोंडात ठेवता, जिभेवर ठेवता, तर तुम्हाला साखरेची चव लागते की साखर गोड आहे. तसंच ही जी आत्म्याची अनुभूती आहे, आत्म्याची अनुभूती तुम्हाला जी घ्यायची आहे ती तुम्हाला आत्म्याची अनुभूती, त्याची प्रचिती तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि ती प्रचिती तुम्हाला या ज्ञानामुळे मिळते. तर हे आत्म्याचं मोठं स्वरूप सांगितल्यानंतर या पंचकामध्ये आचार्यांनी, शंकराचार्यांनी देहाचे थोडं विस्तृत वर्णन केलं आहे. देह आणखी आत्मा कसे वेगळे आहेत आणि आत्म्याचं स्वरूप काय ते सांगतात. तर आता मी एक श्लोक वाचतो आणि त्याचं तुम्हाला मी विवरण सांगतो. आत्मपंचकातला पहिला श्लोक आहे, नाहम देहो नेंद्रियाणम तरंगो नाहंकार प्राणवर्गो न बुद्धी दारापत्य क्षेत्रवित्तादि दूरः साक्षी नित्यम प्रत्यगात्मा शिवोहम. याचा म्हणायचा अर्थ असा आहे, याचा अर्थ तुम्हाला सांगतो, कारण की शब्दाची फोड करून उकल करून सांगण्यात म्हणजे फार मोठा व्हिडिओ होईल. नाहम देहो नेंद्रियाणम तरंगो म्हणजे हा देह आत्मा नाही आहे. आपल्या देहाला जो अहंकार जडला उपाधीचा, तो अहंकार सुद्धा आत्मा नाही आहे. प्राणवर्गो न बुद्धी म्हणजे आपल्या शरीरात जे पंचप्राण म्हटल्या जातात, जे बुद्धी मन म्हटल्या जातात, ते सुद्धा आत्मा नाही आहे. दारापत्य क्षेत्रवित्तादि दूरः. दारापत्य म्हणजे पती पत्नी, आणखी जे क्षेत्र म्हणजे आपण जे विश्व बघतोय, दारापत्य क्षेत्रवित्तादि दूरः, याच्यामध्ये सुद्धा आत्मा ते म्हणजे हे स्थूळ पदार्थ आणखी सूक्ष्म पदार्थामध्ये आत्मा नाही आहे. त्याला आत्मा तुम्ही म्हणू शकत नाही, पण त्याच्या मध्ये असणारं जे तत्व आहे, आत्मतत्व, तो आत्मा आहे असं म्हणतात. पण हे जे स्थूळ सूक्ष्म पदार्थ बघता तुम्ही, नाहम देहो नेंद्रियाणम तरंग म्हणजे आपले देह इंद्रिय हे जे आहे हे स्थूळ पदार्थ झाले. आणखी अहंकार, मन, बुद्धी, प्राण हे झाले तुमचे सूक्ष्म घटक, देहातले सूक्ष्म घटक झाले. तर स्थूळ आणखी सूक्ष्म घटकाला आत्मा म्हणता येत नाही, ते वेगळे आहे आत्मतत्वापासून. दारापत्य क्षेत्रवित्तादि दूरा साक्षी नित्यम प्रत्येक आत्मा शिव. आता साक्षी नित्यम म्हणजे आता हे इथे आत्म्याचं वर्णन आहे. प्रत्येक आत्मा म्हणजे देहात राहणारा आत्म्याला प्रत्येक आत्मा म्हटला आहे. तर तोच आत्मा तुमचा शिव आहे. कारण की शैव परंपरेतले असल्यामुळे प्रत्येकात होळीच्या शेवटी, श्लोकाच्या शेवटी शिवोम हा त्यांनी शब्द टाकलेला आहे त्यांना, म्हणजे ते आत्मतत्वाला त्यांनी शिवोम म्हटलं आहे. आता जर तुम्ही वैष्णव परंपरेतले किंवा श्रीराम परंपरेतले जर संत घेतले, तर जर रामदास स्वामी घेतले, तर त्यांना रामतत्व दिसतो सगळीकडे, सगळे त्यांना राम भरला दिसत होता सगळ्या विश्वामध्ये. जे विष्णू भक्त आहे त्यांना सगळा विष्णू भक्त, प्रल्हादाला विष्णू दिसत होता, विष्णू स्वरूप दिसत होतं सगळ्या याच्यामध्ये. तर
ज्याची जशी परंपरा आहे, गुरु परंपरा जशी ज्याची आहे आणि त्याचा जसं सद्गुरू आहे, त्या सद्गुरूचं रूप ते शिष्य सगळे विश्वात बघतात. ते म्हणून म्हणतात की साक्षी नित्यम प्रत्येक आत्मा शिवम. आपल्या देहामधला जो आत्मा आहे हा शिवच आहे असं ते म्हणतात आहे. आता श्लोक दुसरा. रज्ज्व ज्ञानाद भाती रज्जुर्यथाही स्वात्मा ज्ञानादात्मनो जीव भाव आप्तोक्त्याहि भ्रांतिनाशे सरज्जू जीवो नाहम देशिकोत्याशिओहम. रज्ज्वदान म्हणजे आपल्याला अंधारामध्ये कधी कधी आपण दोरीला सर्प समजतो. हा भ्रम आहे. हे भ्रम म्हणजे काय? आपलं अज्ञान आहे. तुम्हाला आत्मज्ञान न झाल्यामुळे, दोरीचं ज्ञान न झाल्यामुळे तुम्ही दोरीला अंधारात तुम्ही सर्प समजता, किंवा अंधारामध्ये एखादा झाड किंवा असं काही दिसलं तुम्ही त्याला भूत समजता. अरे मला भूताने घाबरवलं बा अंधारात. पण तुम्हाला त्यावेळेस झाडाचं वृक्षाचं ज्ञान नव्हतं. त्या वृक्षाचा आकार तुम्हाला एखाद्या फार मोठ्या राक्षसासारखा किंवा भूतासारखा वाटतो तुम्हाला आणि तुम्ही घाबरून जाता. तुम्ही अंधारात सुद्धा दोरी पडलेली असते पण दोरीचं तुम्हाला ज्ञान नसतं. म्हणजे काय? तिथे प्रकाश नसल्यामुळे तुम्हाला ती दोरी आहे की साप आहे याच्यातला तुम्ही अंतर समजू शकत नाही तुम्ही. त्यामुळे तुम्ही त्या दोरीला सर्प समजता तुम्ही. तर रज्ज्व ज्ञानादी भाती रज्जूर यथाही म्हणजे रज्जू यथारी म्हणजे तुम्हाला दोरीचं ज्ञान नाही आहे इथे. त्याचप्रमाणे तुम्हाला विश्वामध्ये जो परमेश्वर दडला आहे त्याचं तुम्हाला ज्ञान नाही आहे. म्हणून तुम्ही विश्वाला तुम्ही खरं समजता आणि विश्व हे मिथ्या आहे. तुमच्या तो पहिले तुम्हाला जो मी सिद्धांत सांगितला आहे, जगत मिथ्या ब्रह्मसत्य, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, काही म्हणा तुम्ही त्याला. तर जगत हे मिथ्या असल्यामुळे जगामध्ये जे तुम्ही स्थूल सूक्ष्म पदार्थ बघता हे सगळे मिथ्या आहे. पण त्याच्या आतमध्ये जे दडलेलं तत्व आहे, आत्मतत्व किंवा आत्मा, तो त्याच्यामध्ये आहे. म्हणून म्हणतात की स्वात्मा ज्ञानादात्मनो जीव भाव. तुम्हाला हा तो ज्ञान नसल्यामुळे तुम्ही तुमचा जो जीव आहे म्हणजे जो आत्मा आहे देहामध्ये लागल्या, देहधर्मानी देहाच्या उपाधीने तुम्ही त्यांना खरं मानता, त्या वस्तूंना खरं मानता. तुम्ही त्या सर्पाला खरं मानता, तुम्ही त्या म्हणजे शिंपेवर जर एखादा पाण्याचा थेंब असला तुम्ही तिथे मोत्यासारखं तुम्हाला वाटतं. याचं तुम्ही पावसाळ्यात बघितलं असा की तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतो. इंद्रधनुष्य गायब होऊन जातो पाऊस गेल्यानंतर. पण इंद्रधनुष्य दिसतो तो सुद्धा भास आहे. म्हणजे जगामधल्या सगळ्या वस्तू भास आहे असं त्यांना सांगायचं आहे. खरी वस्तू जी आहे ती आत्मा किंवा देवता किंवा परमात्मा जो आहे ती खरी वस्तू त्या वस्तूच्या आतमध्ये दडलेली आहे. ती तुम्हाला दिसत नाही, ती अदृश्य आहे. आप्तोक्त्याहि भ्रांतिनाशे सरज्जू जीवो नाहम देशिकोत्याशिओहम. आप्तोक्त्याही म्हणजे जे तुमचे सद्गुरू आहे किंवा जे तुमचे शिक्षक आहे किंवा गुरु आहे, हे जेव्हा तुम्हाला ज्ञान देतात, कुठलं ज्ञान देतात? व्यवहारिक गुरु तुम्हाला सांगेल की दोरी आहे, हा सर्प नाही आहे. पण आध्यात्मिक गुरु तुम्हाला काय ज्ञान देईल की हे स्थूळ पदार्थ आहे, हे झाड आहे, हे दोरी आहे किंवा हे नाही आहे, म्हणजे स्थूळ वस्तू नाही आहे. आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही ते स्थूळ वस्तूचं निरसन करून, दृश्य निरसन करून मी त्याच्या ठिकाणी तुम्ही असलेलं आत्मतत्व बघा, असं ज्ञान तुम्हाला यथार्थ ज्ञान हे सद्गुरूकडनं मिळेल. म्हणून म्हणतात आप्तोक्त्याही भ्रांतिनाशी. भ्रांतिनाशी म्हणजे ही जी तुमच्या डोळ्या अज्ञानाची भ्रांती पडली आहे, तुम्ही दोरीला सर्प समजता किंवा झाडाला भूत समजता, ही भ्रांती तुम्ही त्या ज्ञानाने नष्ट करा. म्हणजे तुम्हाला तो दृश्य निरसन होऊन दोरीच्या सर्पाच्या ऐवजी दोरीचं ज्ञान होईल. तसंच जगतामध्ये ज्या दृश्य वस्तू आहे त्या वस्तू नाहीशा होऊन त्या ठिकाणी असलेलं आत्मतत्व किंवा शिवचे दर्शन तुम्हाला होईल. हा दुसरा श्लोक झाला. तिसरा श्लोक आहे आभातीतम विश्वमात्मन्य सत्यम सत्य ज्ञानानंदरूपे विमोहात निद्रा मोहत स्वप्नवत्तन्य सत्यम शुद्ध पूर्णम नित्य एको शिवोहम. म्हणजे आभातीतम म्हणजे काय? तुम्हाला विश्व हे भासमान होत आहे. तुम्हाला आत्मतत्वावर किंवा आत्म्याच्या याच्यावर जसे तुमच्या पाण्यावर जसे तरंग उठतात नेहमी आणि पाण्यातच ते विलीन होतात, त्याचप्रमाणे आत्मतत्वावर हे जग हे उभारलं गेलेलं आहे. आणि ते प्रलयाअंती जग हे आत्म्यातच विलीन होतं. जसे तरंग जसे पाण्यात विलीन होतात, तरंग पाण्यातून उत्पन्न होऊन पाण्यातच विलीन होतात, त्याचप्रमाणे जगसुद्धा हे आत्मतत्वावर उभारलं गेलं आहे. आणखी आत्मतत्वावर उभारलं गेल्यानंतर ते
ज्याचा जेव्हा प्रलय होतो, जसा आता कोरोनाचा प्रलय तुम्ही बघितला आहे, कोरोनामुळे किती लोकांची क्षती झालेली आहे, किती गावाच्या गावा किती लाखो करोडो लोक कोरोनाच्या विश्व याच्यामध्ये लोक मृत्युमुखी पडले आहे. त्या मृत्युमुखीमध्ये पडल्यामुळे प्रलय एक प्रकारचा प्रलयच आहे किंवा जेव्हा ढगफुटी होते पावसाळ्यामध्ये तर गावाच्या गावा वाहून जातं. हा मोठा प्रलय, हा आपला मानव हा करू शकत नाही. हे प्रलय आणखी हे अशा मोठमोठ्या क्षती जे आहे त्या क्षती परमेश्वरच करतो किंवा आत्मतत्वच करतो. तर हे जे आहे आपण जे विश्वाला भ्रांतीनी किंवा भासामुळे विश्व आपल्याला सत्य वाटायला लागतं, हा तुम्ही भ्रम काढून टाका पहिले. आणि तो भ्रम काढून टाकण्याकरता तुम्हाला आत्मज्ञान आवश्यक आहे. सत्य ज्ञानानंद रूपे विमोहात, म्हणजे जेव्हा तुम्हाला सत्याचं ज्ञान होतं, सत्य कसं आहे, आनंद रूप आहे. सत्य जे आनंद रूप आहे, विमोहात निद्रा मोह स्वप्नवत तन्य सत्यम, म्हणजे आपण स्वप्नामध्ये काय पाहतो, आपण आपले वेगवेगळे प्रकारचे स्वप्न पाहतो आपण. पण ते स्वप्न जेव्हा तुम्ही जागे होता निद्रेतून, तर जेव्हा स्वप्न तुमचं गायब होऊन जातं. म्हणजे स्वप्नामध्ये तुम्हाला एकही गोष्ट अशी वाटते की बा एकही गोष्ट खरी नाही. मी काल स्वप्नामध्ये कुठे गेलो होतो, काय फिरायला, मला कोण कोण दिसलं, काय दिसलं. पण जेव्हा तुम्ही स्वप्नातून दुसऱ्या दिवशी जागे होता तर तुम्हाला वाटतं अरे माझं स्वप्न तर खोटं आहे, सगळं स्वप्न मिथ्या आहे. याचप्रमाणे हे जग आहे असं त्यांना सांगायचं आहे की निद्रा मोह स्वप्नवत तन्य सत्यम, म्हणजे सत्य जे आहे, सत्य काही वेगळं आहे. पण तुम्ही जे आता जग बघताय किंवा हा जो भास बघताय, हा वास्तवचा मिथ्या भास आहे. म्हणून तुम्ही आत्म्याचं दर्शन घ्या. शुद्ध पूर्ण नित्य एकोम शिवम, जे काय जे सत्य आहे ते आत्मतत्व सत्य आहे, आणखी तोच एक शिव आहे असं आत्मतत्वात सांगतात. ते 4था श्लोक वाचतोय मी. नाहम जातो न प्रवृद्धो न नष्टो देहस्योक्त्या प्राकृता सर्वधर्मः कर्तृत्वादिश्चिन्मयं शास्ति नाहं कारस्यैव ह्यात्मनो मे शिवोहम. नाहम जातो म्हणजे मी ना जन्मलो आहे, ना माझा मृत्यू आहे, ना मी वाढलो आहे, ना काही आहे. आता हे थोडं आपल्याला सहजासहजी पंची पडत नाही की माझा जन्म झाला. आपण माहिती आहे की जन्म झाल्यानंतर आपण त्याचा उत्सव साजरा करतो, मग तो तर तारुण्यात येतो, त्याचं लग्न होतं, संसार होतो, नंतर म्हातारपणे जाऊन तो मृत्युमुखी पडतो माणूस. पण इथे म्हणतात ना की ही उपाधी जी तुला आत्म्याला जडलेली आहे उपाधी, ही उपाधी सुद्धाच नाशिवंत आहे. काही वर्षांनी तुमचा नाश होतो. जगसुद्धा काही वर्षांनी प्रलय आल्यानंतर विकोपात जातं, नष्ट होतं, आणखी परत नवीन जग उभारलं जातं. तर हे सगळं त्यांच्या दृष्टीने आत्मतत्वावर असल्यामुळे हे म्हणतात आहे की हे सगळं हा सगळा भास आहे. देह सोक्त्या प्राकृता सर्वधर्म, देह सोक्त्या प्राकृता सर्वधर्म याचा अर्थ आहे की देहाच्या उपाधीमुळे तुम्ही देहाचे धर्म पाहताय. जन्म झाला, मृत्यू झाला, कोणी पास झाला तर मग त्याचे पेढे वाटा, किंवा आणखी लग्न झालं तर मग मोठा समारंभ करा. हे सगळे देहामुळे तुम्हाला जडलेले धर्म आहे, हे आत्म्याचे धर्म नाही आहे. आत्म्याचे धर्म वेगळे आहेत. कर्तृत्वादिश्चिन्मयं शास्ति नाहं कारस्यैव ह्यात्मनो मे शिवोहम, म्हणजे हे कर्तृत्व भोक्तृत्वाचे जन्म जे सांगितले इथे, हे आपल्या देहामुळे लागले आहे. देहामुळे म्हणतो माझं नाव अविनाश आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे, त्यानंतर माझं घर इथे आहे, माझी आई वडील परंपरा ही होती आहे, ती होती आहे. तर त्याच्यामुळे मग मला संसार लागल्यामुळे मग मी संसारातले धर्म पाहतो की बा मुलं मुलींचं शिक्षण आहे, मला घर पाहिजे, नोकरी करायची आहे. हे सगळे देहाचे उपाधीचे धर्म आहे, देहामुळे लागलेले धर्म आहे. पण आत्मा कसा आहे? आत्मा हा निर्विकार आहे. आत्म्याचे धर्म निर्विकार असल्यामुळे आत्म्याला कशाची इच्छा नसते, आणखी आत्मा कुठली धर्म पाहत नाही, तो निर्विकार निष्क्रिय आहे. आणि इथे आपल्या देहाच्या उपाधीमुळे आपण एक तो उपाधीधारक झालो आहे आणि मी करून सगळीकडे मिरवतो. आणखी मग त्या मी बरोबर आपल्याला अहंकार लागला असतो की मग मला ती वस्तू पाहिजे, मला ती वस्तू भोगायची. चांगली मोटरबाईकच पाहिजे, मग मोटरबाईकच पाहिजे मला. चांगली कार बघितलं, मला कारच घ्यायचा म्हणजे एक लोभ होतो, मला मोह होतो, आणि त्या मोहात आपण आपला संसार असा वाढत नेतो आपण. म्हणजे कर्तृत्व आणखी भोक्तृत्व हे जे धर्म आहे, कर्तृत्व आणखी भोक्तृत्व हे धर्म हे देहाचे आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. पण आत्म्याला असे कुठलेही धर्म नाही आहेत. आत्मा हा निष्क्रिय आहे, हे तत्वच निष्क्रिय असतो. आत्म्याचं आत्मतत्वच निष्क्रिय आहे असं त्यांना सांगायचं इथे. नाहम करता बंधो मुक्षी कुतो मे, म्हणजे
आत्म्याला कुठलेच देह नसल्यामुळे मी आत्मा ना करता आहे, ना कर्तृत्व, ना भोक्तृत्व आहे, आत्म्याला काहीच नाही आहे. तो त्याच्यापासून दूर आहे, आत्मा याच्यापासून. त्या आत्म्याला ओळखा. देहाची उपाधी तुम्हाला बाजूला सारून आत्म्याचं दर्शन घ्यायचं आहे, की आत्म्याला ओळखायचं आहे. म्हणून आपले देहधर्म तुम्हाला टाकावे लागतील. म्हणजे काय जीव द्यायचा असा प्रश्न नाही आहे, पण तुम्ही देहात असतानाच हे धर्म तुम्ही बाजूला ठेवू शकता, किंवा याच्यावर तुम्हाला एवढी म्हणजे बंधन आणखी मोक्ष जे म्हणतो आपण, की काही चांगला प्रसंग घडला तर आपण आनंद व्यक्त करतो, आणि काही वाईट प्रसंग घडला तर आपण त्याचं दुःख मानतो. तर हे दुःख आणखी खेद तुम्हाला, हे धर्म तुम्हाला लागायला नको. हे देहाचे धर्म आहे म्हणून त्याला अलग ठेवायचं. आपण निष्क्रिय राहायचं. शेवटला श्लोक सांगतो. मत्तो नान्यम किंचिदात्रास्ति विश्वम सत्यम बाह्यम वस्तुमायोपक्लुप्तम आदर्शातर्भासमानस्य तुल्यम मय्यद्वैते भान्ति तस्माश्योहम. म्हणजे इथे म्हणतात आहे ते माझ्यावर वेगळं असं काही जग नाहीच आहे. मी सगळ्या जगामध्ये ठाणं मांडून बसलो आहे. कोण मांडून बसला आहे ठाणं? परमेश्वर आत्मतत्व. हे यांनी सगळं जग व्यापलं असल्यामुळे मत्तो नान्यम किंचिदा त्रास्ती विश्व, म्हणजे विश्व हे तुम्हाला दिसतं आहे स्थूल, पण हे विश्व स्थूल यांनी भरलं असलं तरी विश्वाच्या बुडाशी, विश्वाच्या तळाशी आत्मत्व असल्यामुळे त्यात आत्मतत्वाच्या पायावर हे सगळं विश्व उभारलं गेलं आहे. म्हणून मी सगळ्या विश्वात सर्व व्यापक असून मीच तिथे आहे. तो कोण आहे? तो शिव आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पण आत्मतत्व आहे. कारण की शैव पद्धतीचे असल्यामुळे शेवटी म्हणतात की मय्यद्वैते भाती तस्मा शिव. मी एकच शिव आहे, मी एकच परमेश्वर आहे, ज्याने सगळं जग व्यापलं आहे. आणखी जगाच्या निर्माणाकरता उत्पन्न जे झालं आहे त्याचा जो पाया आहे, त्याची जी हे आहे बुडाची जे तत्व आहे, ते तत्व आत्मतत्व आहे. सत्यम बाह्यम वस्तू मायोपक्लुप्तम, म्हणजे तुम्हाला जे सत्य वस्तू विश्वामध्ये जे तुम्हाला वस्तू दिसतात आहे, वृक्ष, वेली, घर, दार, मोटरगाडी, घोडागाडी, स्त्री पुरुष हे दिसतात आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात आहे. सत्यम बाह्यम वस्तू मायोपक्लुप्तम, ते मायोपाधित आहे. ते मायोपाधी म्हणजे त्यांना मायेची उपाधी जडली आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की त्रिगुणात्मक मायेने विश्व निर्माण केलं आहे. म्हणजे या त्रिगुणात्मक मायेने वेगवेगळे शरीर निर्माण केलं आहे, एकातून अनेकत्व निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे विश्व तुम्ही सूक्ष्म आणखी स्थूल रूपाने तुम्ही बघताय. तुम्ही आदर्शा तर्भा समानस्य तुल्यम मय्यद्वैते भान्ति तस्मात् शिव. म्हणजे तुम्ही हे द्वैत जे आहे जगताच्या याच्यामध्ये राहून तुम्ही व्यवहारिक याच्यामध्ये तुम्ही द्वैत बघताय. हे द्वैताचं तुम्हाला निरसन करायचं आहे, या दृश्याचं निरसन करायचं आहे. आणि एकत्व म्हणजे परमेश्वराचं जे एकत्वाचं ज्ञान आहे किंवा एकत्वाचं जे अस्थिभाती रूप आहे, ते अस्थिभाती रूप तुम्ही परमेश्वराचं ओळखा. मुख्य म्हणजे या आत्मपंचकामध्ये आत्मस्वरूप कसं आहे याचं वर्णन शंकराचार्यांनी इथे केलं आहे. आपण इथे थांबू आता, कारण की हे 5 श्लोक संपूर्ण होतात आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.